नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 15 मे 2024 12 राशींचे राशी भविष्य. मेष राशी, चंद्राच्या स्थितीमुळे आज तुमचे धन व्यर्थ खर्च होऊ शकते. जर तुम्हाला धन संचय करायचे आहे तर तुम्ही आपल्या जीवनसाथी किंवा माता-पित्यासोबत या बाबतीत बोलू शकता. घरगुती प्रश्न आणि प्रलंबित घरगुती कामं पूर्ण करण्यासाठी लाभदायक दिवस. तुमच्या जोडीदाराची प्रकृती बिघडल्यामुळे आज तुम्हाला प्रणयराधन करता येणार नाही. थोड्या काळासाठीच्या प्रशिक्षण वर्गात आपले नाव नोंदवा. नवे तंत्रज्ञान शिकणे आणि आपले कौशल्य वाढविण्यास त्याचा फायदा होईल. आजच्या दिवशी तुम्ही खूप व्यस्त राहाल, परंतु संध्याकाळच्या वेळी आपल्या मनासारख्या कामांना करण्यासाठी तुमच्याजवळ वेळ असेल. तुमच्यातील उच्च आत्मविश्वास आज चांगल्या कामासाठी वापरा. धावपळीचा दिवस असला तरी तुमची ऊर्जा टिकून राहील. वृषभ राशी, आज तुमच्या आई-वडिलांपैकी कोणी धन बचत करण्यासाठी लेक्चर देऊ शकतात. तुम्हाला त्यांच्या गोष्टी व्यवस्थित ऐकण्याची आवश्यकता आहे, अथवा येणाऱ्या काळात तुम्हाला समस्यांचा सामना करावा लागू शकतो. भावनिक धोका पत्करणे लाभदायक ठरेल. प्रेमातील असीम आनंद अनुभवण्यासाठी कोणाचा तरी शोध घ्या. तुम्ही जे कराल ते परिपूर्ण पद्धतीने कराल. म्हणूनच तुमच्या अवतीभोवतीच्या लोकांना चांगले काम करून दाखवा आणि तुम्ही किती सक्षम आहात हेही दाखवून द्या. आजच्या दिवशी आपल्याला काय वाटते हे दुसऱ्यांना कळावे अशी इच्छा बाळगू नका. तुमचा जोडीदार आज तुम्हाला एक सुंदर सरप्राईज देणार आहे. आज तुमची प्रकृती चांगली राहील, त्यामुळे तुम्हाला यश मिळेल, परंतु तुमचे सामर्थ्य संपुष्टात येईल असे काही करण्याचे कटाक्षाने टाळा. मिथुन राशी, व्यापारात नफा आज बऱ्याच व्यापाऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणू शकतो. कुटुंबाचे सगळे थकलेले कर्ज तुम्ही फेडू शकाल. प्रेमाच्या परमानंदात आज तुमची स्वप्ने आणि वास्तव एकच होतील. संधी येण्याची, काहीतरी घडण्याची वाट पाहत बसू नका. त्याऐवजी स्वतःहून नव्या संधीचा शोध घ्या. आज तुमच्या जवळील उत्तम संकल्पना आणि तुम्ही केलेल्या कृतीमुळे तुमच्या अपेक्षांच्या बाहेर तुम्हाला फायदा होईल. खूप काळानंतर आज तुम्ही खरंच जवळीक साधाल आणि तुमच्या जोडीदाराला मिठीत घ्याल. अति खाणे टाळा. तंदुरुस्त राहण्यासाठी हेल्थ क्लबला नियमित जा. कर्क राशी, रात्रीच्या वेळी तुम्हाला आज धनलाभ होण्याची पूर्ण शक्यता आहे, कारण तुमच्याद्वारे दिले गेलेले धन आज तुम्हाला परत मिळू शकते. तुमच्या नवीन योजना, प्रकल्प याविषयी तुमच्या पालकांना विश्वासात घेऊन सांगण्यासाठी उत्तम काळ आहे. तुम्हाला जीवनसाथी मिळाल्यामुळे दीर्घकाळ असणारी उदासवाणी एकाकी अवस्था संपून जाऊन वातावरण उत्साही बनेल, कारण एका पायरीवर एका वेळी महत्त्वाचे बदल केले तर यश निश्चितपणे तुमचेच आहे. आजच्या दिवशी स्वतःसाठी वेळ काढणे खूप कठीण आहे, परंतु आज असा दिवस आहे जेव्हा तुमच्याजवळ आपल्यासाठी भरपूर वेळ असेल. आजचा दिवस हा तुमच्यासाठी मर्यादा सोडून वागण्याचा दिवस आहे. प्रेम आणि रोमांस करताना तुम्ही सीमा गाठणार आहात. अनावश्यक घटनांची चर्चा करण्यात वेळ आणि ऊर्जा वाया घालवू नका. एक लक्षात ठेवा, वादविवाद चर्चामधून काहीही हाती लागत नाही,
तर काहीतरी हरवतेच. सिंह राशी, आज घरात कुठल्या गोष्टीला घेऊन कलह होण्याची शक्यता आहे. अशा स्थितीमध्ये स्वतःला काबूत ठेवा. तुमच्या प्रिय व्यक्तीच्या बाहुपाशात तुम्ही कमालीचा आनंद मिळवण्यात मशगूल असाल. त्यामुळे आज तुमचे कामाकडे लक्ष लागणार नाही. आपल्या कामावर सारे लक्ष केंद्रित करा. भावनिक गुंत्याला 4 हात दूर ठेवा. जोपर्यंत तुम्ही वादविवादात पडत नाही तोपर्यंत कोणतेही कठोर विधान न करण्याची काळजी घ्या. सुखी वैवाहिक जीवन म्हणजे काय याची आज तुम्हाला जाणीव होईल. आपल्या जीवनसाथीबरोबर चित्रपट पाहणे अथवा रात्रीचे जेवण करणे तुम्हाला शांतता, आराम मिळवून देईल आणि तुमचा मूड एकदम बहारदार राहील. घरातील लहान लहान गोष्टीवर आज तुमचे धन खूप खर्च होऊ शकते, ज्यामुळे तुम्ही मानसिक तणावात येऊ शकता. कन्या राशी, भागीदारीतील प्रकल्पातून सकारात्मक फळ मिळण्यापेक्षा अनेक प्रश्न निर्माण होतील. दुसऱ्यांना आपल्या स्वभावाचा फायदा घेऊ दिल्याबद्दल तुम्ही स्वतःवर विशेष रागावलेले असाल. या राशीतील मुले खेळण्यात दिवस घालवू शकतात. अशात मातापित्याला त्यांच्यावर लक्ष दिले पाहिजे, कारण दुखापत होण्याची शक्यता आहे. नातेवाईकामध्ये वादाची ठिणगी पडणे शक्य आहे, परंतु संध्याकाळपर्यंत सगळं काही ठीक होईल. आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. विशेष करून मद्यपान टाळा. पुरातन वस्तू आणि दागदागिन्यामधील गुंतवणूक फायदा आणि समृद्धी प्रदान करेल. तुमच्या बेफिकीर वृत्तीमुळे पालक काळजीत पडतील. नवीन प्रकल्पात हात घालण्याअगोदर तुम्हाला त्यांना विश्वासात घेण्याची गरज आहे. प्रेमामधील तुमच्या असभ्य वर्तनची माफी मागा. तूळ राशी, धाडसाने उचललेली पावले आणि घेतलेले निर्णय लाभदायक ठरतील. तुमचे व्यक्तित्व असे आहे की जास्त लोकांसोबत भेट घेऊन तुम्ही चिंतित होऊन जाता आणि नंतर आपल्यासाठी वेळ काढण्याचा प्रयत्न करता. यासाठी आजचा दिवस तुमच्यासाठी खूप उत्तम राहणार आहे. आज तुम्हाला आपल्यासाठी पर्याप्त वेळ मिळेल. गेल्या बऱ्याच काळापासून कामाच्या ताणामुळे तुमच्या वैवाहिक आयुष्यावर परिणाम होत होता, पण आज या सगळ्या तक्रारी दूर होतील. तुमचे व्यक्तिमत्व सुधारण्यासाठी कठोर प्रयत्न करा. जर तुमची धन संबंधित काही गोष्ट कोर्ट कचेरीत अटलेली असेल तर आज तुम्हाला विजय मिळू शकतो आणि तुम्हाला धनलाभही होऊ शकतो. तुमचे हसतमुख वागणे कुटुंब जीवन प्रकाशमान करेल. काही लोक केवळ मनापासून स्मित हास्य करत एखाद्याला विरोध करू शकतात. तुम्ही जेव्हा इतरांच्या सानिध्यात असता तेव्हा तुमचा वावर सुगंधी फुलासारखा दरवळतो. प्रेम जीवनाला उत्तम बनवण्याची इच्छा असेल तर कुठल्या तिसऱ्या व्यक्तीचे बोलणे ऐकून आपल्या प्रेमीविषयी कुठलेही मत मांडू नका. वृश्चिक राशी, आपल्या गोष्टींना योग्य सिद्ध करण्यासाठी आजच्या दिवशी तुम्ही आपल्या जोडीदारासोबत भांडण करू शकता. तथापि तुमचा साथी समजदारी दाखवून तुम्हाला शांत करेल. कामाच्या दृष्टीने आजचा दिवस सुरळीत जाईल. तुम्ही मागील काळात बरेच काम अपूर्ण सोडलेले आहे, त्याची भरपाई आज तुम्हाला करावी लागू शकते. आज तुमचा रिकामा वेळही ऑफिसचे काम पूर्ण करण्यात जाईल. तुमचा एखादा जुना मित्र आज येईल आणि तुमच्या जोडीदारासमवेत घालवलेल्या सुंदर आठवणींना उजाळा मिळेल. अधिक कोलेस्टेरॉल असलेला आहार सेवन करणे टाळा. आज तुम्हाला धन संबंधित काही समस्या असण्याची शक्यता आहे, परंतु
तुम्ही तुमच्या कौशल्याने हानीलाही नफ्यामध्ये बदल करू शकता. भावनिक आत्मविश्वास वाढवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्याच्या मदतीला ज्येष्ठ धावून येतील. धनुराशी, व्यापारात नफा आज बऱ्याच व्यापाऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणू शकतो. तुमच्या चलता है भूमिकेमुळे आणि विचित्र वागणुकीमुळे तुमच्या सोबत राहणारी व्यक्ती त्रासून जाईल. आज अचानक प्रणयराधन करण्याचा योग आहे. सुयोग्य कर्मचाऱ्यांना नोकरीत बढती किंवा आर्थिक फायदा मिळेल. तुमचे चुंबक सदृश सदा हसतमुख प्रसन्न व्यक्तिमत्व आणि वागणे इतरांचे हृदय जिंकून घेईल. तुमच्या जोडीदारासमवेत रोमांस करण्यासाठी आजचा दिवस खूप चांगला आहे. आरामात राहण्याचा आनंद लुटा. मकर राशी, आपल्यावर प्रेम करणाऱ्या व्यक्तीच्या निष्ठेवर शंका घेऊ नका. आजच्या दिवशी सुरू केलेले संयुक्त प्रकल्प अंतिमतः फायदेशीर ठरतील, पण आपल्या भागीदाराकडून तुम्हाला प्रखर विरोध सहन करावा लागेल. आज रात्री जीवनसाथी सोबत रिकामा वेळ घालवताना तुम्हाला असे वाटेल की तुम्ही त्यांना अधिक वेळ दिला पाहिजे. तुम्ही तुमच्या आयुष्यातला एक उत्तम दिवस तुमच्या जोडीदारासमवेत व्यतीत कराल. मित्राच्या थंड प्रतिसादामुळे तुम्हाला ठेच लागू शकते, पण चित्त शांत ठेवा. त्यामुळे उद्ध्वस्त न होता आपत्ती टाळून मार्ग कसा काढता येईल याचा विचार करा. काही जणांसाठी प्रवास केल्याने थकून जाल आणि तणाव वाढला तरी आर्थिकदृष्ट्या फायद्यात राहाल. जे तुमच्यावर प्रेम करतात, ज्यांना तुमची काळजी आहे, अशा लोकांशी व्यवस्थित वागा. कुंभ राशी, व्यापारात मजबूती येण्यासाठी तुम्ही आज काही महत्त्वाचे पाऊल उचलू शकता. यासाठी तुमचा कोणी जवळचा मित्र आर्थिक मदत करू शकतो. तुमच्या पालकांना तुमच्या महत्त्वाकांक्षाबद्दल सांगण्याची हीच योग्य वेळ आहे. ते तुम्हाला पूर्ण पाठिंबा देतील. तुमचे स्वप्न साकारण्यासाठी, महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला पूर्ण लक्ष केंद्रित करून मेहनत करण्याची गरज आहे. आपले रोमॅन्टिक विचार जगजाहीर होऊ देऊ नका. कार्यालयातील वरिष्ठ तसेच सहकाऱ्यांच्या पाठिंब्यामुळे तुमचे मनोधैर्य वाढेल. तुमच्याजवळ वेळ असेल, परंतु याच्या व्यतिरिक्त तुम्ही काही असे करू शकणार नाही जे तुम्हाला संतुष्ट करेल. तुम्ही तुमच्या जोडीदाराला रोमॅन्टिक डेटवर घेऊन गेला तर तुमचे नाते अधिक घट्ट होईल. आजच्या दिवशी तुम्ही स्वीकारलेले धर्मादाय काम तुम्हाला मानसिक समाधान आणि आराम मिळवून देईल. मीन राशी, घराच्या सुशोभीकरणाऐवजी मुलांच्या गरजांकडे लक्ष देणे गरजेचे आहे. शिस्तबद्ध पण मुलं नसलेलं घर निर्जीव ठरतं. मुलं घराला आनंद देणारी असतात. आनंदासाठी नव्या नातेसंबंधाकडे पाहावे लागेल. तुम्ही कामाच्या ठिकाणी जे काही उत्तम करत आहात त्यासाठी तुमच्या कुटुंबाकडून मिळणारे सहकार्य कारणीभूत आहे, याची आज तुम्हाला जाणीव होईल. निकटच्या सहकार्यांशी अनेक मतभेद झाल्याने दिवसभर तणावपूर्ण जाईल. तुम्ही तुमच्या जोडीदारावर आज खूप खर्च करणार आहात, पण हा काळ अत्यंत सुखद असणार आहे. फूट पाडणारे विचार, भावना आणि आवेग नियंत्रणात ठेवा. आपले प्रतिगामी विचार, जुनाट संकल्पना तुमच्या प्रगतीला मारक ठरतील. आपल्या विकासाला धक्का लागेल आणि भविष्यातील वाटचालीत अडचणी निर्माण होतील. आज तुमची काही संपत्ती चोरी होऊ शकते, म्हणून जितके शक्य असेल याची जरूर काळजी घ्या. धन्यवाद. असेच 12 राशींचे राशी भविष्य रोज ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.